हाय फ्रेंड्स, बघा आपण YouTube वरती एक स्ट्रॅटर्जी शेअर करणार आहे बघा. ते पण फ्री ऑफ कॉस्ट. एकदम पॉवरफुल स्ट्रॅटर्जी आहे बघा. मला जास्त वेळ घ्यायचा नाहीये बघा. एक 5 मिनिटामध्ये तुम्हाला मला स्ट्रॅटर्जी सगळी सांगायची बघा आणि बॅक टेस्टिंग पण करायची बघा. पॉवरफुल स्ट्रॅटर्जी बघा. त्या स्ट्रॅटर्जी थ्रू मी खूप सारे ट्रेड्स कॅच करतो बघा आणि तुम्हाला पण ते ट्रेड कॅच करता येतील बघा. एकदम इझी स्ट्रॅटर्जी आहे बघा. मी तुमच्या समोर काय करतो शेअर करतो बघा. स्ट्रॅटर्जीचे बघा दोन फंडे आहेत बघा. एक मार्केट तुमचं बुल रन मध्ये असतं, म्हणजे एक तुमचं मार्केट बुलिश असतं आणि एक तुमचं जे मार्केट आहे एक तुमचं मार्केट सेल साईडला असतं. एक असतं तुमचं मार्केट बुलिश आणि एक असतं बेरिश. आता सिंपल बघा, जो मार्केटचा लेटेस्ट स्ट्रक्चर आहे, काय मार्केटचं जे मार्केटचं तुमचं लेटेस्ट स्ट्रक्चर आहे ते आपल्याला फॉलो करायचं आहे. आता सिंपल बघा, त्याचा टाइम फ्रेम तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं तुम्ही 1 आवर मध्ये मॅप करण्याचा प्रयत्न करा बघा. 1 आवर मध्ये काय करा, तुम्ही मॅप करा. आता सिंपल बघा, 1 आवर मध्ये स्ट्रक्चर आपलं असतं कसं, हा सिंपल आपला एक लो पॉइंट आहे. लो पॉइंट पासून मार्केट काय करतं, एक वर जायचा प्रयत्न करतं बघा. एक इम्पल्स मूव देतं. काय करतं मार्केट, एक इम्पल्स मूव देतं. आता हे इम्पल्स संपलंय कसं हे बघण्यासाठी आपल्याला बघा काय पाहिजे असतं, दोन कॅन्डलचं करेक्शन पाहिजे असतं बघा. काय पाहिजे असतं, दोन कॅन्डलचं करेक्शन बघा. ही एक रेड कलरची कॅन्डल आणि ह्याच्या खाली आणखीन जर एक कॅन्डल क्लोज झाली तर हे काय झालं, करेक्शन स्टार्ट झालं. काय झालं, मार्केटचं करेक्शन स्टार्ट झालं बघा. एक मार्केटनी इम्पल्स दिला आणि एक मार्केटनी करेक्शन पण दिलं. आता बघा, मार्केटने इम्पल्स पण दिलाय आणि करेक्शन पण दिलंय. आता जो हा आपला हाय पॉइंट आहे, ह्याच्या जर वरती आणखीन एक कॅन्डल क्लोज झाली बघा. काय झाली, आणखीन एक कॅन्डल क्लोज झाली तर आपलं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपलं कम्प्लीट झालं बघा. काय झालं, स्ट्रक्चर आपलं कम्प्लीट झालं. म्हणजे आपल्याला भेटला काय, आपल्याला हा एक हाय पॉइंट भेटला, हा आपल्याला लो पॉइंट भेटला. सिंपल. ही क्लोजिंग झाल्या नंतर ना बघा, आता तुम्ही काय करू शकता बघा, तुम्ही हा आपला 1 आवरचा टाइम फ्रेम आहे. तर सिंपल तुम्ही काय करायचा, इथली जी ग्रीन कलरची कॅन्डल असती ती कॅन्डल तुम्ही काय करायची, मार्क करायची. काय करायची, ती कॅन्डल तुम्ही मार्क करायची आणि त्या जी जी आपली लेवल्स आहे त्यापाशी आल्याच्या नंतरनं एक लोअर टाइम फ्रेमची कॅन्डल क्रिएट होऊन द्यायची. जर तुम्ही 1 आवर मध्ये असताल तर एक कॅन्डल फॉर्म होऊन द्यायची 5 मिनिटाची. तुम्ही काय करू शकता, इथं एक एंट्री इनिशिएट करू शकता. हा तुमचा असेल आणि हे तुमचं टार्गेट. हे तुमचं काय झालं, एक टार्गेट. एक सिंपल लँग्वेज मध्ये मी तुम्हाला एक पॉवरफुल स्ट्रॅटर्जी काय केली आहे, शेअर केली आहे. आता बघा, ही एक इम्पल्स झालं, हे करेक्शन झालं, हे इम्पल्स झालं, हे करेक्शन झालं आणि हा जो मूव तुम्हाला सापडणार आहे, हा सापडणार आहे इम्पल्स मूव. हा मूव एकदम फास्ट असतो. काय असतो, एकदम फास्ट मूव असतो. हा मूव कॅच करायला जे शिकलं ते प्रॉफिटेबल येऊ शकतं बघा. आता सिंपल बघा, ही आपण बुलिश बुलिश मार्केटसाठी बघितलं, तर बेरिश साठी कसं असणार आहे हे तुम्हाला मी सांगतो. एकदम हे बघा, सिंपल बुलिश जे मार्केट आहे ते सिंपल ह्या असं असणार आहे बघा. आता मार्केट करणार काय, मार्केट एक डाऊन साइड ला जाणार आहे, म्हणजे एक इम्पल्स मूव कॅच करणार आहे. आता करेक्शन कधी चालू झालं हे आपल्याला बघायसाठी काय करायचंय, दोन ग्रीन कलरचे कॅन्डल बघा. एक ग्रीन आणि हे ग्रीनच्या वरती एक कॅन्डल, आणखीन ग्रीन बघा. तर काय झालं, हे मार्केटचं करेक्शन झालं बघा. इम्पल्स करेक्शन, बरोबर आहे. आणि जो हा हाय पॉइंट आहे ह्याच्या म्हणजे मार्केटनी एक करेक्शन देऊन मार्केट जर खाली आलं आणि ह्या लोच्या खाली जर एक कॅन्डल क्लोज केली बघा, रेड कलरची एक कॅन्डल क्लोज केली, म्हणजे हा काय झाला आपला लो आणि हा काय झाला आपला हाय झाला. बरोबर आहे. म्हणजे इम्पल्स करेक्शन इम्पल्स सिंपल. आता बघा, तुमचा जो हा हाय पॉइंट आहे इथली एक तुम्ही काय करायची, रेड कॅन्डलची एक लेवल काय करायची, मार्क करायची. आणि आता जर मार्केट परत जर इथं मार्केट आलं तर तुम्ही काय करायचं, इथं एक 5 मिनिटाची कॅन्डल्स बघून तुम्ही एक काय करू शकता, एंट्री इनिशिएट करू शकता. हा तुमचा एसएल राहणार आणि हा तुमचा काय राहणार आहे, टार्गेट राहणार आहे बघा. आणि परत तुम्ही काय करणार आहे, इम्पल्स मूव काय करणार आहे, कॅच करण्याचा प्रयत्न करणार आहे बघा. सिंपल. एवढ्या गोष्टी तुम्हाला समजल्या. आता सिंपल बघा,
जे आपलं मेन स्ट्रक्चर आहे 1 hour मध्ये होतं. काय होतं आपलं जे मेन स्ट्रक्चर आपलं 1 hour मध्ये होतं. तर आपण एक 5 मिनिटाचा प्लॅन केला बघा, लोअर टाइम फ्रेम मध्ये एंट्रीचा. जर आपलं स्ट्रक्चर 15 मिनिटाचं असेल, 15 मिनिटचं, तर 1 मिनिटाची कॅन्डल बघा आणि नंतर काय करा तुम्ही, ट्रेड करा. आता सध्या तुम्ही काय करा, ह्या 2 गोष्टींवर फोकस करा बघा, 1 hour आणि 15 मिनिट मध्ये. जर मार्केट इथं आलं तर आपण काय बघणार आहे, रेड कलरची कॅन्डल. मागच्या वेळेस काय बघितलं आपण, बाय साईडची कॅन्डल बघितलं. आता जर तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केला तर सिंपल बघा, आम्ही कसे ट्रेड कॅच करतो बघा. आता हे 15 मिनिटामध्ये मी सिंपल काय मी 15 मिनिटामध्ये आहे बघा, किंवा 4 hour मध्ये बघा, सगळ्या ह्यात लेवल्स काय करते, ऍक्युरेट एकदम वर्क करते बघा. आता बघा मार्केटने हा हा काय दिला, एक इम्पल्स मूव दिला. काय दिला मार्केटने, हा इम्पल्स मूव दिला. आता सिंपल बघा, 2 कॅन्डलचं करेक्शन. इथं एक रेड कॅन्डल आहे, ह्याच्या खाली आहे बघा, इथं एक रेड कॅन्डल आहे, ह्याच्या खाली एक रेड कॅन्डल क्लोज आहे. मग हा माझा काय झाला, हाय पॉईंट झाला. मार्केट खाली आलं आणि परत वरती गेलं. म्हणजे बघा, इम्पल्स, करेक्शन, इम्पल्स, आणि देन मार्केट परत आपल्या लेवल पाशी आलं. इथं मी काय केलं, एक बाय केला आणि नंतर हे आपलं टार्गेट काय केलं, होल्ड केलं. सेम ही स्ट्रॅटर्जी आहे. तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये ही स्ट्रॅटर्जी काय केली आहे, शेअर केली बघा. शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला मी ही स्ट्रॅटर्जी काय केली आहे, शेअर केली. भरपूर वेळेस आम्ही तसंच प्रॉफिट काय करतो, गेन करतो. जे आमचे ट्रेड आहेत ते ट्रेड फक्त ह्याच कन्सेप्टवर आम्ही ट्रेड काय करतो, कॅच करतो बघा. सेम ट्रेड जे आहेत ते आम्ही ह्याच कन्सेप्टवर आमचे जे ट्रेड आहेत ते ट्रेड काय करतो, आम्ही इनिशिएट करतो. सिंपल, जर तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी समजली असेल तर बघा तुम्ही चॅनलला पण फॉलो करा, आणि हे असेच छोटे छोटे जे कन्सेप्ट आहेत मी द्यायचं काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. डेली आपल्या युट्यूब चॅनलवर असे छोटे छोटे आपले स्ट्रॅटर्जी म्हणा किंवा ह्या लेवल्स म्हणा, सगळ्या द्यायचं मी काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे बघा. आणि जो फ्रीचा टेलिग्रामचा जो चॅनल आहे, तर आपण काय करा, फॉलो करा. ज्या गोष्टी आहेत त्या मी काय करतो, आपल्या ग्रुपला पण काय करतो, मी टाकतो बघा. बघा, टेलिग्रामचा हा जो आमचा चॅनल आहे बघा, मी ह्याच्यावर एक एंट्री काय केली ती बघा. म्हणजे जे डेलीचे अपडेट आहेत त्या अपडेट आम्ही काय करतो, ह्या ह्याच्यावर शेअर करतो बघा. हा पण एक ट्रेड आम्ही कॅच केला, हा पण ट्रेड. म्हणजे हे अगोदर तुम्हाला मी ट्रेड सांगितले होते बघा. हा जो ट्रेड आहे तुम्हाला मी अगोदर सांगितला होता, यो जेबीपी इथून मार्केट वर जाणार आहे बघा. इथूनच मार्केट काय दिलं, वर गेलं. हा फ्रीचा चॅनल आहे बघा. ह्या फ्रीच्या चॅनलवर तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या बघा, ह्या लेवल्स पासून मार्केट वरती, ह्या लेवल पासून मार्केट वरती, सिम्पल मार्केटचं रिझन लॉजिक तुम्हाला शेअर केलं जातं बघा. ही जी लेवल्स आहे तुम्हाला अगोदर सांगितली होती, इथून मार्केटमध्ये एक सेलिंग येणार आहे, ह्याच पॉईंट पासून एक सेलिंग आलं. एक 5-10 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. त्या स्टॉप लॉस घेऊन जर तुम्ही ट्रेड केला असता तर तुम्हाला एक भरपूर सारं बघा, हे पण एक लेवल्स होती, ह्या लेवल पासून आम्ही 140 पीप कॅच केले, हे तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. म्हणजे हे आफ्टरचा व्ह्यू आहे, हा नंतरचा व्ह्यू आहे बघा. तुम्हाला तेच माहित पाहिजे, तुम्हाला अगोदरचा मार्केटचा व्ह्यू माहित पाहिजे, नंतरचा पण मार्केटचा व्ह्यू माहित पाहिजे. यालाच तर काय म्हणतात, ट्रेडिंग म्हणतात. एक एंट्री, एक स्टॉप लॉस आणि एक टार्गेट. सिंपल गोष्टीत बघा. त्यामुळे तुम्ही काय करा, हा टेलिग्रामचा जो चॅनल आहे फ्रीचा, त्या टेलिग्रामच्या चॅनलला पण तुम्ही काय करून ठेवा, फॉलो करून ठेवा. तुम्हाला नवीन नवीन कन्सेप्ट द्यायचा प्रयत्न मी करणार आहे, 100% प्रयत्न करणार आहे. तुम्हाला फ्रीचं खूप सारं नॉलेज मी युट्यूब थ्रू तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहे बघा. जी स्ट्रॅटर्जी मी फॉलो करतो किंवा जी स्ट्रॅटर्जी माझ्याकडे आहे त्या स्ट्रॅटर्जीच्या बेसवर मी ट्रेड जे कॅच करतो, त्याचा एक छोटासा कन्सेप्ट मी तुम्हाला आज शिकवलाय बघा. एक छोटासा कन्सेप्ट तुम्ही हा समजून घ्या, शिकून घ्या, थोडीशी बॅक टेस्टिंग करा, थोडीशी प्रॅक्टिस करा बघा. थँक्यू. आपण नवीन कन्सेप्ट घेऊन येतो परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. एक आणखीन इंटरेस्टिंग जो टॉपिक आहे तो तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू.